नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरात नियोजित तिसऱ्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीनं स्थानिक रहिवाशांना सावध करण्यात येते। या परिसरात जोवर प्रकल्प येत नाही तोपर्यंत स्थानिकांनी आपल्या जमिनी विकू नयेत असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय। नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधल्या स्थानिक रहिवाशांनी परप्रांतीयांना आपल्या जमिनी स्वस्तात विकू नयेत यासाठी मनसे कार्यकर्ते गावागावात जाऊन जनजागृती करणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं। काही परप्रांतीय लोकांचे एजंट हे इथे फिरतायत आणि या जमिनी विकत घेऊन नंतर दाम दुप्पट किमतीने सरकारला विकणार या पद्धतीचं षडयंत्र चालू आहे। आमचं आव्हान लोकांना हेच आहे की अशा प्रकारे तुमच्या ज्या जमिनी आहेत, ज्या वडिलोपार्जित आहेत, ज्याला उद्या सोन्याचा भाव येणार आहे, त्या जमिनी आपण कवडीमोल भावाने कोणालाही विकू नये। जोपर्यंत शाश्वत विकासाला सुरुवात होत नाही तोपर्यंत या जमिनी विकू नयेत। या संदर्भातली जनजागृती ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे। मुंबई गोवा हायवे होत नाहीये याची आता लाज जर इथल्या राज्यकर्त्यांना वाटत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। आज तटकरेंसारखा एवढा मोठा माणूस, त्यांचं जे माणगाव, कोलाड, इंदापूर सगळं जो स्वतःचा एरिया समजतात ते, तिथल्या आमच्या भगिनी आदिती तटकरे मंत्री आहेत आणि एवढं होऊन जर वर्षानुवर्ष तिथला बायपास होत नसेल तर ह्याची तटकऱ्यांना लाज वाटली पाहिजे। जनाची नाही तर निदान मनाची तरी वाटली पाहिजे। सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं ती याचिका फेटाळलेली नाही आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की या संदर्भातला निर्णय हा कोर्ट घेऊ शकत नाही। या संदर्भातला निर्णय हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतला पाहिजे। तर परवा इथले आमदार म्हणाले होते, मला असं वाटतं म्हणजे माझी आठवण आहे त्याप्रमाणे, की दिबा पाटलांचं नाव नाही दिलं तर मी आमदारकीचा राजीनामा दे। आता